479 नुसार ज्या कायद्यांची शिक्षा 1/3 पूर्ण होऊ लागली आहे किंवा पूर्ण झाली आहे त्यांचे जमानत अर्ज न्यायालयात जेल मार्फत सादर करणे आवश्यक आहे. नवीन कायद्यांचे उद्देश अपराध्यांचे पुनर्वसन आणि त्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्याचा आहे. त्यामुळे या प्रक्रियेचे पालन अतिशय महत्त्वाचे आहे. सर, आता आमच्या सिस्टीममध्ये त्याचे अलर्ट आपोआप येतात. सर, याला काहीतरी बोलायचं आहे. साहेब, मला हत्या प्रकरणात मृत्यूदंड झाला. माझी मदत करा साहेब. मी गरीब माणूस आहे. जेलर साहेब, शिक्षा झाल्यानंतरच्या 30 दिवसांच्या आत याची मर्सी पिटिशन दाखल करावी लागेल. याला या प्रक्रियेत मदत करा. जी सर. ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पोर्टल व्यवस्थित चालू आहे ना? येस सर, हा तर अप्रतिम टूल आहे. आरोपी पळून जाण्याचा धोका नाही आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी ज्यादा पोलीस शक्तीची गरज नाही. सरकारचा वेळ, पैसा आणि संसाधनाची बचत होते सर. आत दाखल झाली आहे, त्यामुळे अपील ऐकली जाऊ शकते. माझ्या क्लायंटला पोलिसांनी फसवलं आहे. जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स दाखवले जात आहेत ते न्यायालयासमोर सादर केलेल्या सर्व पुराव्यांची चेन ऑफ कस्टडी योग्य प्रकारे मेंटेन केली. न्यायालयात सादर केलेले टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स प्रमाणित आणि विश्वसनीय आहे आणि आरोपही सिद्ध झाले. त्यामुळे सेशन कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवण्याची मी विनंती करतो. आम्ही संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला आहे. पुराव्यांची सत्यता आणि सातत्य कायम आहे. अपराध पूर्णपणे सिद्ध झाला आहे. सत्र न्यायालयाने दिलेला न्याय निर्णय योग्य आहे. त्यामुळे ही याचिका नामंजूर करण्यात येत आहे. तुम्ही आमच्या सर्वात कठीण काळात आमची साथ दिली. अहो, मला वाटत होतं की पोलीस कोर्ट म्हणजे फक्त चक्करच, पण तुम्ही आम्हाला वेळेत न्याय मिळवून दिला. थँक्यू त्रिशा. पण हे आमचं कर्तव्यच होतं. नवीन फौजदारी कायद्यांमुळे संपूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टम मजबूत झाली आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं. आता तू तुझ्या आईची काळजी घे आणि अभ्यासावर लक्ष दे. काय? येस मॅम. आता मी ठरवलंय, मी मोठी होऊन तुमच्यासारखी पोलीस ऑफिसर बनेन आणि पीडितांना न्याय मिळवून देईन. थँक्यू सो मच मॅम. खरंच मॅडम, या मुलीला न्याय मिळवून देण्याने एक वेगळी आत्मसंतुष्टी मिळेल. आता मी पण ठरवलंय की आयगॉट कर्मयोगीवरून नवीन कायद्यांचे ट्रेनिंग पूर्ण करून मी देखील या नवीन प्रावधानांमध्ये एक्सपर्ट बनवेन.